घटस्फोट हा शब्द तुम्ही ऐकलात की तुमच्या डोळ्यासमोर उभं राहते ते लग्नाच्या मंडपातून थेट कोर्टाच्या अगदी पायरीवर उभे असलेले नवरदेव नवरी. ती तोपर्यंत विवाहित झाले असतात, त्यांना बाळं झाली असतात आणि त्यांचं बिझनेस असते काहीतरी. अनेकांच्या आयुष्यामध्ये स्वाभाविक आहे मानवी नात्यांमधले ताणतणाव येतात आणि सातत आपलं जुळच राहील असं विचार करणारी पिढी आता संपली आहे. आणि तो स्वाभाविक आहे की एकच जीवन आहे आणि तेही जर मी तणावात काढायचं आहे, ओढत न्यायचं आहे, त्यापेक्षा मला माझ्या चॉईसने जीवन जगायचं आहे. हा प्रत्येकाचा संविधानाने दिलेला अधिकारी आहे. तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज. तुम्ही मंडल न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, लाईक करा, शेअर करा. कायद्याच्या भाषेत आणि अनुभवाच्या अधोरेखित घटनांवर हा एक शो असेल की नेमका कायदा काय म्हणतो आणि अनुभव काय सांगतात आहे. घटस्फोटामध्ये अनेक वर्ष निघून जातात, अनेक प्रश्न असतात, त्यामध्ये अनेक प्रकारच्या केसेस होतात, त्या क्रिमिनल होतात, सिव्हिल होतात, अनेक प्रकारच्या होतात. मालमत्तेचे प्रॉपर्टीचे वाद त्यात येतात, हक्काचे येतात, स्त्री धनाचे येतात, खूप सारे विषय येतात. फॅमिली कोर्टात हे रोज चालू असतं. फॅमिली कोर्टाच्या प्रॅक्टिस करणाऱ्या ॲडव्होकेट गायत्री पांगारकर माझ्यासोबत आहेत. मॅडमशी मला बोलायचं आहे की घटस्फोट घेऊन येणारा क्लायंट तुमच्याकडे येतो, एक तर स्त्री असते किंवा पुरुष असतो, आणि मग त्या स्त्री आणि पुरुषांना त्यांच्या घटस्फोट होईपर्यंत म्हणजे त्याचा निर्णय होईपर्यंत, स्त्री असेल तिला नुकसान भरपाई मिळवून देईपर्यंत, पुरुष असेल तर त्याला जाचातून मुक्त करेपर्यंत तुमचा प्रवास चालू असतो. घटस्फोट नाही होत. बरोबर. असं गेलात आणि बस. कारण त्याही पार्टीला जी पक्षकार असते, दुसरे लोक आहेत, ते तुमच्या पक्षकाराची मॅच होत नाही म्हणूनच तिथे येतात ना. बरोबर. घटस्फोट नाही झाला. 30, 35, 40 लोक घटस्फोटाची 60 जायची, आणि अलीकडे 60 मी बघितलंय, 60 घटस्फोट करतात लोक की अजून माझे जे काही शिल्लक आहे ते घेऊ आहे. घटस्फोट नाही झाला, जीवन थांबलं. काय मार्ग आहे? एखादं उदाहरण सांगता येईल? पहिले तर सांगते की डायव्होर्स पेपरवर सह्या करून घटस्फोट होत नाही. जसं सिनेमात दाखवतात, ले मैं डायव्होर्स पेपर दे देते हो, असा घटस्फोट होत नाही. ते फारकतनामा वगैरे नाही, ते नसतं. ते अनेक वर्ष चाललं, पण ते आपल्या देशात ते कायदेशीर नाही. अतिशय शिकलेली अधिकारी असलेली माझी मैत्रीण आहे, तिने एखाद्याशी विवाह केला आणि जे दावा होता, मी तिला म्हणालो की त्याचा दिवस झालाय काय? झालाय म्हणे. म्हणजे कसा झालाय? 500 रुपया स्टॅम्पवर दाखवला तिने. ती अधिकारी होती आणि तिला हे मान्य होतं की हे घटस्फोट म्हणतात त्याला. नाही, पण नाही. काय घटस्फोट? आपल्याकडे घटस्फोट हा केवळ आणि केवळ कोर्टाच्याच आदेशाने होतो, निदान हिंदू कायद्याखाली. बाकी जो मुसलमान कायदा आहे त्याचा आपण चर्चा नंतर करू. पण जो हिंदू कायदा आहे त्याच्यामध्ये मात्र जो घटस्फोट होतो तो केवळ कोर्टाच्या डिक्रीने होतो. बसून सह्या करून नाही जमत. त्यामुळे आपल्याकडे असा समज आहे की आपल्याकडे सिनेमाचा खूप मोठा प्रभाव असतो समाजावर, की मी कागद फेकले की मी डायव्होर्स पेपर देऊन टाकेल आणि फटाफट सह्या होतील आणि मी मोकळी होऊन जाईल. असं होत नाही. एक डायव्होर्सची केस मिनिमम, जर ती म्युच्युअल कन्सेंटची नसेल, कॉन्टेस्टेड असेल, तर मिनिमम 3 वर्ष चालते. ते तर खरं तर ब्रह्मदेवही सांगू शकत नाही की केसेस किती, पण आपण एक अप्रॉक्सिमेट पिरियड पकडू. नोटीस सर्व्हिस झाली, हजर झाला आणि सगळी प्रोसिजर, प्रक्रिया आहे ना, न्यायालयीन प्रक्रिया कमीत कमी 3 वर्ष चालते. दोन्ही पक्षाला न्याय द्यायचा जर कॉन्टेस्टेड असेल तर. ते झाल्यावर त्याच्यानंतर पुढे हायकोर्ट असतं, हायकोर्ट झाल्यावर सुप्रीम कोर्ट. कोणीतरी एक पक्षकार जाणार आहे, कोणीतरी असेल तो जाणारच त्याच्यामध्ये. एखादाच असं असतं की पहिला निर्णय मान्य करून टाकतात कपल त्याच्यामध्ये. पण अशा वेळेस काय होतं, बरेचसे म्हणजे जे कपल असतात ते अडकून पडतात. जोपर्यंत दुसरं लग्न व्हॅलिड आहे तोपर्यंत आपला समाज म्हणजे आपला कायदा दुसऱ्या लग्नाला परवानगी देत नाही, हिंदू विवाह कायदा नाही. अशा वेळेस जे आपले आयुष्य असतात पक्षकारांचे, ते बऱ्याच वेळा टांगणीला लागून राहतात. एखादं उदाहरण सांगते आहे. माझ्याकडे एक पक्षकार आहे, आता मला त्यांची ओळख नाही आपल्याला सांगता येणार, पण एक त्यांची केसची रूपरेषा मी साधारणतः ही अशी केस असू शकते. बरोबर. माझ्याकडे एक प्रौढ वयाचे पक्षकार आहेत, साधारण 40-42 वर्ष वय आहे त्यांचं. बऱ्याच वर्षांपासून केसेस चालू आहे. नवरा बायकोचं पटलं नाही, दोघं वेगळे झाले, तिने केसेस केल्या, यांनी केस केली घटस्फोटाची, चालू आहे त्याच्यामध्ये. यांनी सुद्धा केली. हो, यांनी घटस्फोटाची केली, बाकी केसेस तिने केल्या. बरोबर. सगळं ते सगळं प्रोसेस ऑन गोईंग आहे कोर्टामध्ये. नाऊ ही इज ऑलमोस्ट 42 years old. ते माझ्याकडे एक दिवशी आले आणि
खूप फ्रस्ट्रेटेड माणूस झाला होता. मी त्यांना समजवत होती की सर आता आपली केस बरीच पुढे सरकलेली आहे, सगळं आहे. मग ते म्हणे पण त्या मॅडम साक्षी पुरावे असं सगळं होतं सगळं साक्षी पुरावे फक्त आता म्हणजे एकाचे झाले होते, एका पार्टीचे बाकी म्हणजे ते सगळं होतच. हो हो कॉन्टेस्टेड असलं की हे सगळं होणार त्याच्यामध्ये. आताशी फक्त एका पार्टीचा साक्षी पुरावा झाला होता, दुसऱ्या पार्टीचा बाकी आहे. ओके. आणि मग त्यामुळे ते खूप फ्रस्ट्रेट झाले की मॅडम आता मी काय करू, माझ्या वयाचे 40-42 वर्ष असेच चालले, माझे आई वडील म्हातारे झालेले आहे, मला एकटेपणा आलेला आहे आणि मला त्याच्यामुळे वाईट सवयी लागायला लागल्या, आता मी करू काय. ती घटस्फोट आपसी मी तिला कॉम्पेन्सेशन जी काय अॅलिमनी आहे ती वन टाइम द्यायला तयार आहे, पण ती घटस्फोट द्यायला तयार नाही. आता मी काय करायचं. मला पाहवलं नाही गेलं त्या माणसाचं दुःख. म्हणजे यांनी 10 द्यायचं म्हटलं त्यांनी 20 मागणी करायची, त्यांनी 20 देतो म्हटलं त्यांनी 40 मागणी 40 म्हणजे डबलचीच मागणी करायची. आणि म्हणजे ते शक्य नसतं. क्लिअर इंटेन्शन आहे की मला फक्त त्या माणसाला त्रास द्यायचा, थांबून ठेवायचा. तू निघून गेला मी का लग्न नाही करणार, तूही नाही करायचं आणि असंच राहायचं भांडत सारखं. मग शेवटी आता करणार काय, आपला पक्षकार आपल्याकडे आला, आपल्याला त्याला काही तर उपाय सांगणं भाग आहे. तर तो म्हणे मॅडम माझी आई अत्यंत थकलेली आहे, ती घरी काहीच करू शकत नाही, वडील थकलेले आहे, म्हणजे त्यांची काळजी घ्यायला मला कुणाची तरी गरज आहे, मी नोकरी करू की माझ्या आई वडिलांची काळजी घेऊ. मग अशा वेळेस मात्र मग मी त्यांना सल्ला दिला की नाही तुम्ही दुसरं लग्न तर करू शकणार नाही, मात्र तुम्ही हे क्लिअर दुसरं लग्न करू अनटिल तुमचा पहिला घटस्फोट होत नाही दुसरं लग्न करता येत नाही, किंवा तुमचा स्पाऊस जोपर्यंत म्हणजे मृत्यू पावत नाही किंवा घटस्फोट होत नाही याशिवाय तुम्ही दुसरं लग्न करू शकत नाही. क्लिअर अंतिम निर्णयापर्यंत. बिलकुल अंतिम, अगदी अपिलातल्या अंतिम निर्णयापर्यंत, त्याला मान्य होईपर्यंत. फॅमिली कोर्टाचा निर्णय नाही, एखादी पार्टी अपिलात गेली तर सुप्रीम कोर्टात गेली आहे, बिलकुल अनेक केसेस गेल्या अंटिल अँड फायनल डिसिजन पर्यंत अपिलातल्या सुद्धा ते लग्न व्हॅलिडच राहतं. अच्छा ओके. मग ते सगळं तर मग त्यांना मी म्हटलं की तुमच्याकडे एक पर्याय आहे, पहा तुम्हाला पटत असेल तर तुम्ही तो स्वीकारू शकता. ते म्हणाले काय. म्हणलं तुम्हाला जर का एखादी व्यक्ती आवडत असेल किंवा तुमच्यासोबत राहायला कोणी कंपॅनियन म्हणून तयार असेल तर तुम्ही त्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू शकता. अच्छा घटस्फोटची प्रोसेस चालू असताना तिने सोडलं नसताना कायदेशीरित्या ते बंधन, ते तर लग्न आहे ना, पण ते लग्न चालू आहे. लिव्ह इन रिलेशनशिप इज नॉट मॅरेज, इट इज मॅरेज काइंड ऑफ रिलेशनशिप. म्हणजे परस्त्री सोबत, म्हणजे आता त्या शब्दात परस्त्री झाली ती राहू शकता. मात्र त्या परस्त्रीची हे सगळी गोष्ट तिला सगळी माहिती हवी आणि तिची पूर्ण स्वमनाने त्याची संमती हवी तिची, तर तो माणूस त्या व्यक्ती तिच्यासोबत राहू शकतो. मी थोडं थांबवतो. हे घटस्फोटा केस मध्ये ठीक आहे, म्हणजे आता पण ते विचार करतोय म्हणून एखादा विवाहित पुरुष आहे बरोबर आणि एखाद्या स्त्रीसोबत राहतोय, कायद्याने मान्य आहे, अधिकृतपणे मान्य. 2010 पासून सुप्रीम कोर्टाचे अनेक रुलिंग्स आहे की त्याच्यात म्हटलेलं आहे की एखादा विवाहित व्यक्ती दुसऱ्या स्त्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू शकतो, कारण की तो त्याचा संविधानिक अधिकार आहे की मला कुणासोबत राहायचंय. फार महत्वाचं विधान आहे. राईट टू लिबर्टी. लोकांना थोडं माहित असते बातम्या वाचून, पण हे असं करता येतं. करू नाही ही गोष्ट कायदा काय आहे, कायदा आणि होत आहे असं नाहीये. म्हणजे त्यानंतर जे हिंसाचार होतो अनेक रील्स मध्ये पाहतो, तो कायद्याला धरून नाहीये. तर तुम्ही गुन्हेगार नाही ठरू शकत त्याला की काय एका स्त्रीसोबत तो संबंध ठेवले किंवा काय एका पुरुषासोबत ठेवले. आता रिसेंटली 25 मार्च 2026 रोजी अलाहाबाद हायकोर्टचं जजमेंट आहे, अमन कुमार समथिंग असं काहीतरी नाव आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये हायकोर्टाने क्लिअर फाइंडिंग्स नोंदवले आहे की एक ऍडल्ट व्यक्ती आपल्या मनाने त्याचं लग्न असताना सुद्धा दुसऱ्या बाईसोबत राहू शकते, हा त्याचा संविधानिक अधिकार आहे, कारण की तुम्ही कुणासोबत राहायचं हे तुम्ही निवडायचं. पण मी असं वाचलं आहे त्याच पुढे असं की मात्र हे असं आहे म्हणून मी घटस्फोटाची बाई अर्ज करू शकते की बा माझ्या नवऱ्याचे बाहेर संबंध आहे, घटस्फोटाचे कारण होऊ शकते पण हा गुन्हा होऊ नाही शकत. असंच नरेशा, दॅट इज ओनली डिफॉल्ट, दॅट इज नॉट क्राईम. अपेक्षा आहे की त्यांनी एक राहावं पण नाही राहत आहे, तो दुसऱ्या बाईसोबत संबंध आहे, हे घटस्फोटाचं ग्राउंड. बाईवर तर गुन्हा होऊच नाही शकत. मग का रिलेशन ठेवले म्हणून नाही होऊ शकत ना, गुन्हा नाही होणार. गुन्हा नाही याच्यावर हा गुन्हा नाही होऊ शकत की तू बाहेरच्या बाईशी काय संबंध ठेवले. फक्त ते ग्राउंड होऊ शकतं. ग्राउंड आहे, ते मानसिक छळी आहे. ग्राउंड आहे की त्याने गजरा आणून दिला नाही, हे ग्राउंड आहे. ग्राउंड हे आहे की लग्न झालंय आणि नवरा फिरायला नेत नाहीये, भांडे घासायला लावतोय, हे तर ग्राउंड तर खूप आहे. नवरा चांगला वागत नाहीये यासाठी जे अनेक कारणातला हे एक कारण. मी ते केसला पुन्हा ऐकू इच्छितो. अलाहाबाद अमन कुमार आणि अवंती कुमार असा तो एक आहे. 25 मला डेट लक्षात आहे, नाव एक्झॅक्ट लक्षात नाही. 25 मार्च 2026 रोजी तो निर्णय दिलेला आहे अलाहाबाद हायकोर्टने. त्याच्यामध्ये कसं होतं, हे जे दोन कपल होते जे सोबत राहत होते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये, यांच्या घरच्यांनी त्यांना मारझोड करायचा प्रयत्न केला म्हणून ते हायकोर्ट
हायकोर्टात गेले संरक्षण मिळावं म्हणून. मग त्या संरक्षण याचिकेवरती हा निर्णय देण्यात आला की हा जे दोघं हे अडल्ट व्यक्ती आहे, जरी तो विवाहित पुरुष असला तरी तो त्या बाईसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू शकतो, कारण की तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे. मात्र हे रिलेशनशिप दोन्हीकडून कन्सेन्शुअल हवे, तिलाही मान्य असले पाहिजे. आणि अशा वेळेस पोलिसांना सुद्धा हायकोर्टाने डायरेक्शन दिले की यांचं संरक्षण करा. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याकडे आपण सगळे चाललो आहोत. व्यक्ती स्वातंत्र्य आहे आता हे याच्यामध्ये. हा, तुम्ही तुमच्याकडे आलेल्या क्लायंटची गोष्ट सांगत होता. तर मग त्यांना मी असा सल्ला दिला की तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये त्या व्यक्तीसोबत राहू शकता, तुम्ही लग्न नका करू, मात्र तुम्ही त्या व्यक्तीसोबत राहू शकता. ती व्यक्ती तुमच्या सगळ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडेल त्याच्यामध्ये, आणि ते कायदेशीर आहे. त्याच्यामध्ये तुमची बायको ऑब्जेक्शन घेऊ शकते की माझ्या म्हणजे नवऱ्याच्या दुसऱ्या बाईसोबत संबंध आहे, मात्र ती पोलिसांकडे जाऊ शकत नाही. ऑब्जेक्शन गेलं काय घटस्फोट मागेल, पुन्हा घटस्फोट मागितला द्यायचाच नाहीये घटस्फोट. म्हणजे मुद्दा हा आहे की तिला घटस्फोट द्यायचा महत्वाचा मुद्दा आहे की तू कर ना अजून एक केस कर. ही इज क्रिएटिंग अ ग्राउंड फॉर डायव्होर्स अँड शी इज नॉट इव्हन विलिंग टू टेक केस डायव्होर्सची सुरू आहे. बरोबर. आणि तिला डायव्होर्स नको. किती मोठा मार्ग आहे. मोठा मार्ग. वर्षानुवर्ष आपण हे बघितलंय की लोकांचे घटस्फोट केस राहतात, 40 सुरू होतात, 60 संपतात. बरोबर. त्यानंतर त्यांचं आयुष्य उरत नाही, काहीच उरत एवढं तानातून आयुष्य जाते. म्हणजे हे 20 ते 40 वर्ष मोजा त्याचे बिचाराचे, की स्त्री असू द्या पुरुष असू द्या. अनेक ठिकाणी स्त्रियांना अडून ठेवलं जातं की तिला लग्न नाही करू देत की त्या पुरुषांचे भलाई संबंध असतील बाहेर. यात तर अडचण अशी असते स्त्रीची की तो स्त्रीला एखादा एक विक्षिप्त स्वभावाचा व्यक्ती असेल पुरुष आणि त्याच्यापासून वेगळं व्हायचं असेल तर तो पाहतो की तो बाहेर संबंध ठेवू शकतो. हिचं बिचारीचा कोण मारा असतो. आता तो मार्ग झालाय मोकळा. बरोबर. पण याच्यामध्ये असा एक कन्सेप्ट आहे, पण आहेच त्याच्यामध्ये, जितक्या इझिली माणूस संबंध ठेवू शकतो तितक्या इझिली बाई ठेवत नाही. ही अजून आपल्या समाजाचा एक मी मुद्दाम असं हे यासाठी विचारलं की हा गुन्हा झाला तर समजा सरकारी कर्मचारी असेल तो, त्याच्यासाठी ते अडचणीचं येते. तुम्ही म्हणतात तसं, पण यात जर गुन्हाच नसेल होत, गुन्हा नाहीये तो, समाजाची धारणा आहे बरं आधी, ती पोलिसांकडे नाही जाऊ शकत की माझा. पोलिसांना असं वाटत असेल, आताही असं वाटत असेल की हा गुन्हा आहे, वाटतं पोलिसांना. मग पोलिसांना सांगावं लागतं समजावून की सर हे गुन्हा नाहीये, लिव्ह इन रिलेशनशिप इज अलिगल. याच्यामध्ये तर अनेक लोकांनी एकमेकांचे किती भयंकर घटना आहे. समाजाला असं अजूनही वाटत आहे की घटस्फोटाचं उदाहरण घेऊया की घटस्फोटाचे इश्यू चालू आहे, म्हणजे दोघांनी आता कुठंच कोणाशी संबंध ठेवायचे नाही आहे, भलाही त्यांचे आयुष्य जर्नी होऊन जाईल एकमेका. आणि असं होत असेल तर दोघेही कॅरेक्टरलेस मध्ये मोजल्या जातात. आता याला पण अटी काय लिव्ह इन रिलेशनच्या अटी अतिशय सामान्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे दोघं प्रौढ असावे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोघांची संमती असावी. बाय रिटर्न मरायटल असले तरी चालेल. त्याच्यामध्ये संमती अत्यंत गरजेची आहे. तुम्ही असं लेखी विकी करून घेता? हो, करू शकतो. करारनामा, ओनली करारनामा. करारनाम्यात तुम्ही कोणतेही करार करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये करतात. असं किती पर्सेंटेज मध्ये सध्या? कमी आहे, खूप कमी आहे. अजून लोकांना हेच माहिती नाहीये की लिव्ह इन लपवाछपी खेळ खेळण्याचा आहे, अधिकृत केला तर काय हरकत आहे? आता होतंय ते हळूहळू अधिकृत. समाजाला कळायला वेळ लागतो ना, गोष्टी जो बाहेर यायला वेळ लागतात, हळूहळू ते इम्प्लिमेंट होतात. फार गंभीर विषय आहे. गंभीर घटस्फोट हा केवळ लग्न नाही मोडत, तो आयुष्य मोडतो दोन्ही साईड. कोणीतरी एक जण त्याच्यामध्ये अडचणीचा असतो, एका जणाची कम्फर्ट नसते, दोन्ही साईड मध्ये. पण तो एक दुसऱ्याचं आयुष्य मोडतो, म्हणून घटस्फोटापर्यंत येतात ना ते सांभाळून राहतात खूप दिवसपर्यंत. अनेकांची चिटिंगच होतं. मी असं बघितलंय घटस्फोटामध्ये अनेक केसमध्ये की मुलांनी मुलीची चिटिंग केली आहे, किंवा सासरच्या लोकांनी माहेरच्या लोकांनी चिटिंग केली आहे, मुलीची चिटिंग केली आहे, आणि मग ते पुढे नेऊन राहिले आहे. माझ्याकडे आलेल्या बहुतांश म्हणजे ओळखीचे जे लोक आहेत त्यात ज्यांचा विवाह असा डिस्टर्ब झालाय, त्याचं बऱ्यापैकी कारण आहे की मुलीची फसवणूक केली गेली आहे, आणि त्या मुलीला ते घटस्फोटात खूप मोठा पिरियड गेला. मग तिचं लग्नाचं वय निघून जाते. छोटंसं बाळ असतं, ते कॉलेजला पोहोचलेलं असतं, मग आईचं लग्न कोण करेल? बरोबर आहे. म्हणजे जेव्हा माझ्याकडे एक बाई क्लायंट म्हणून येते घटस्फोटाच्या केसमध्ये, तेव्हा माझा पूर्ण इच्छा अशी असते की ती केस लवकरात लवकर सेटल होऊन जावी. एखाद्या फिमेलला असा सल्ला देऊन पाहिला तुम्ही की तू असं लिव्ह इन मध्ये राहा? मी तरी अजूनपर्यंत नाही दिला. कोणी विचारलं? कारण की बाया तो सल्ला एक्सेप्ट करू शकत नाही, आणि बिईंग अ लेडी मी तो सल्ला तिला देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये याच्या मागे एक समाज धारणा आहे की स्त्रीनी मात्र सहन केलं पाहिजे, स्वतःचं कॅरेक्टर जपून राहायला पाहिजे. त्याला कॅरेक्टरलेस नाव आहे. अजूनही आहे. म्हणजे तिने जर अधिकृतपणे नवऱ्यासारखे संबंध ठेवले तिथे कॅरेक्टरलेस होते, पुरुषांनी ठेवले की सोय होते, मग त्याची ती सोय होते. हे अजूनही आहे. त्याच्या काळजीचा भाग होते तो की नाही हो त्याला कोणी नाही आहे. काय सहानुभूती आहे समाजाची, म्हणजे आहेच. तर समाजात अजून तीच धारणा आहे, आणि ती बदलायला बराच काळ जावा लागणार आहे. त्याच्यामध्ये असे खूप सारे प्रकरण येत असतील, बरेच येतात. आणि स्त्रियांचं तर एकदा
काही कारणाने घटस्फोट डिस्टर्ब झाला की तो खूप वर्षाचं लांबला. आणि कसं होतं, आता खूप आपल्या समाजामध्ये आरडाओरडा चालतो, कायदे बायकांच्या बाजूने, कायद्यात बाया गैरफायदा घेतात. पण रिअल परिस्थिती अशी आहे की त्या ज्या गैरफायदा घेणाऱ्या बायका असतात त्या 2% असतात. मलाही असं वाटतंय. 98% बायका आजही शोषितच आहेत आपल्या, आणि सहन करतात. आणि खूप त्रास होतो. म्हणजे मी तुम्हाला आता सांगते, कायदा पुस्तकात किंवा कागदांवर जेवढा स्ट्रॉंग दिसतो तेवढा प्रत्यक्ष प्रोसेसमध्ये उतरवताना खूप त्रास होतो. त्या बाईला मेंटेनन्स अलाव होतो, सगळं होतं, मात्र तो तिच्या हातात मिळेपर्यंत बराच काळ जातो. तिला मुलं असतात, तिला मुलांचं पालनपोषण करायचं असतं. अशा वेळेस जे समोरची व्यक्ती असते ती रागावर खुन्नसवर उतरते, होईल कोर्टाची ऑर्डर, मी अपील करेल, मी नाही भरणार पैसे. अरे ती बाई जगणार कशी? बरं, मला एक प्रश्न असाही आहे, तुम्ही म्हणताय तसं खरं आहे, लिव्ह इन हे तुमचं कायदेशीर उत्तर आहे. काही लोक लग्न अधिकृत करतातही, म्हणजे मंडपात जाऊन करतात, त्यांचं काय? ते लग्न नाहीये ना कायदेशीर, ते फक्त समाजमान्य लग्न आहे. म्हणजे काय? दुसरं ते म्हणजे पुरुषांमध्ये हे मी बघितलंय की तो घटस्फोटासाठी अर्ज करतो, हो. फारकत फार शब्द प्रचलित शब्द आहे, हो. फारकत घेतली आम्ही, आणि मग फारकत तुम्ही घेताय आणि स्त्री तर नाही करू शकत, लग्न करत नाही, नाही, पण हा मात्र लग्नही करतो, अधिकृत बाहुल्यावर चढतो, करतात. शेवटी घुनून काय होणार, फारकत होणार आहे म्हणते. फारकतचाच तर अर्ज केलाय आणि समाजही मान्यता देतो. हो. मग हे हा द्विभार्या कायद्यात अटक, म्हणजे हा गुन्हा आहे का? हा गुन्हा आहे. दुसरं लग्न करणं गुन्हा आहे. कायदेशीर हो का आहे, पण लोक करतात. ते खूप म्हणजे पण ते प्रचलित तक्रार करावं लागले तरच त्याची गुन्हा आहे का? तक्रार करावी लागते. त्या बाईने जाऊन तिथे पोलीस स्टेशनला सांगावं लागतं. आता जो आपला नवीन कायदा आलाय BNS, Yes. त्याच्यामध्ये सेक्शन आहे की त्याच्यामध्ये आहे दुसरं लग्न बायको जिवंत असताना आणि घटस्फोट झाला नसताना दुसरं लग्न करणं हा गुन्हा आहे. दोन गोष्टी किती सुस्पष्ट आहे बघा. तुम्ही संबंध ठेवू शकता बरोबर. बायको सारखे, हो. बायको नाही करू शकत. हो. मग अशा स्त्रीला त्याच्या मालमत्तेमध्ये जसं लिव्हिंगचं आहे ते हक्क दाखवू शकते. दाखवते काही ना. हो. आता त्याच्यावर पण हा, मुद्दा ते आहे. सांगा ना. त्याच्यामध्ये मुद्दा आहे की जे त्या संबंधातनं जन्माला येणारे मुलं असतात हा, ते पूर्ण लेजिटिमेट म्हणून हो. ट्रीट केले जातात. सुप्रीम कोर्टाने सांगितलं. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे ती बाई त्याच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केसही करू शकते. इट इज मॅरेज काइंड ऑफ रिलेशनशिप. हो लग्न सदृश्य संबंध हो असं असल्यामुळे तिला तो अधिकार आहे की ती त्याच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केसही करू करू शकते शकते. आणि त्याच्या प्रॉपर्टीत ती क्लेम करू शकते. पण ते कशी ती प्रॉपर्टी त्याच्याकडे कुठून आलेली आहे ते सगळं त्याच्यावर ठरतं. पण ती त्याची- करू शकते. ती करू शकते. हे सोपं नाहीये. सोपं नाहीये ते, त्याचे बरेच आयाम आहे. त्या पण हे ज्या- सगळं अग्रीमेंट मध्ये करून घेतलं की नाही तू हा. प्रॉपर्टीवर करायचं नाही, मग चालेल का? मग नाही करणार ती. अच्छा, मग तेच तो करारनामा करायचा, त्याच्यामध्ये नुसतं करारनामा हेडिंग द्यायचा आणि आतमध्ये आपण सगळ्या टर्म्स अँड कंडिशन उतरवून जसे तुम्हाला घ्यायच्या. कम्फर्ट असेल. जसं उद्या तुम्हाला ती बायको म्हणून वागणारी, म्हणजे बायको म्हणून नसेल ती, पण एक स्त्री म्हणून वागणारी व्यक्ती बायको झाली आणि बायकोचे सगळे अधिकार तिने उद्या गाजवले, तर म्हणून आधी करारनामा करायचा. म्हणजे पुरुषांसाठी ही एक मोठी रिस्क आहे. रिस्क आहेच, इट इज अ रिस्क. म्हणून तर म्हणतात की लग्न हे सिक्युअर असतं आणि संबंध हे थोडेसे रिस्की असतात. हा. त्याच्यामध्ये रिस्क. पण हे अग्रीमेंट मध्ये हे काय नोटरी करायचं, रजिस्टर्ड करायचं? नोटरी करू शकता, रजिस्टरही होतं, पण नोटरीच होतात का करतात. लोक? होतात ते ज्याला जे करायचंय, ज्याची पण जशी म्हणजे परिस्थिती आहे तशी 10 करतात. वाईट उदाहरणं सोडून द्या, पण 90 चांगल्या उदाहरणाकडे बघू आपण, की जीवनामध्ये बऱ्यापैकी माणूस घटस्फोटात तेव्हा येतो जेव्हा तो आता पर्याय नाही आहे. बरोबर. तो बऱ्यापैकी चालवतो, मग बाई असो की पुरुष असो, तो चालवतो आणि मग तो लक्षात येतं की जुळत नाही. आता का आपण सेलिब्रिटी नाही आहोत सगळे लोक की बा आता काय दुसरी भेटली अमीर खान की तिसरी चौथी चौथी, असं तर नाहीये. मग सामान्य पुरुष जो आहे किंवा सामान्य स्त्री जी आहे, जे संसार करायच्या मोडमध्ये असतात आणि काही कारणाने नाही जुळत त्यांचं, बरोबर आहे. त्यातल्यापैकी बऱ्यापैकी असंही असतं की स्वभाव जुळत नाही वगैरे वगैरे. तुम्ही म्हणताय तसं तो पर्याय निवडू शकतो, आणि मग अशा वेळेस स्त्रियांसाठी हा पर्याय कठीण काय, याचं काय कारण वाटतंय? कठीण म्हणजे पुन्हा आपण समाजाकडेच वळू त्याच्यामध्ये, की बाईला एक कॅरेक्टरलेसचं लेबल लावलं जातं, ते पुरुषाला नाही लावलं जात. पुरुषाची गरज, बाईचं कॅरेक्टर, ह्या दोन गोष्टी सोबत सोबत चालतात त्याच्यामध्ये. त्यामुळे मी माझ्या पाहण्यात तरी अजूनपर्यंत बाईने कोणत्याच हा पर्याय उचललेला पण नाही. मला असा प्रश्न विचारायचा की केस चालू आहे, तुम्ही पुरुषाला असा सल्ला दिलाय, आता एक स्त्रीची उदाहरण घेऊ, काल्पनिक करू की त्या स्त्रीला समजा असं लिव्हिंग मध्ये राहायचं आहे, तर घटस्फोट केस चालू आहे, तिला नुकसान भरपाई पाहिजे, लिव्हिंग मध्ये ती राहते, तर हा क्लेम ती करू शकेल? करू शकेल. म्हणजे एका दोन इन्शुरन्स करू शकेल की म्हणजे त्याच्यावरही क्लेम करू शकते, उद्या रिसेट झालं की यालाही म्हणू शकते की तू म्हणजे बायको सारखं वागवलंय. पण तिला ती अॅलिमनी मिळायचा अधिकार पूर्ण आहे त्याच्यामध्ये. पण आणि ती याच्यावरती क्लेम करेल नाही करेल हा पुढचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. पण ही सध्या तर नवऱ्याकडून क्लेम करू शकते. मी अनेकांना असं विचारू इच्छितो, समाजातून सत्याकडे जाऊ, सत्या प्रवास करू. अनेकांचे संबंध आहेत असे, त्यांनी अधिकृत केलं तर काय अडचण आहे? करायला पाहिजे, करायला हवे, पण नाही करत. समाज
आपल्याकडे इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये समाज हा खूप मोठी गोष्ट म्हणजे आहे. असं होऊ शकतं ना की स्त्री सुद्धा घटस्फोटाचा एक मोठा जर्नी करत आहे, वाईट जर्नी करत आहे, आणि ती कोणत्याही पुरुषाच्या मित्राच्या संपर्कात आहे, रिलेशनशिप मध्ये आहे, बरोबर. पण ती अधिकृतपणे त्या लपून छपून जे भेटत आहे ते त्याला अधिकृतपणे आपल्या घरी किंवा त्याच्या घरी जाऊन राहू शकते हे तिला माहित नाही म्हणून करत आहे, की कायद्याचं अज्ञान आहे? अज्ञान काही टक्के म्हणता येईल आणि काही टक्के तिला समाजाची भीती असंही म्हणता येईल. तो विवाहित त्याच्यामध्ये. असला तरी ते ठेवू शकते, हो. तिला काय अडचण आहे? पण त्याची बाया हे ठेवत नाही. ही अगदी म्हणजे मी तुम्हाला सांगते 99% पण घटना आहेत तशा, नाही तसं ते कायदेशीर नाही ठेवत, बरोबर. पण असं होतं की अगदीच 25वीत घटस्फोट झाला दॅट इज डिफरंट. आणि तिचा कलिग जर त्यासोबत असेल मग ते लग्नच आणि करतात ना. तो मॅरिड असेल, मग ते पुन्हा तेच मुद्दा की लग्नापर्यंत गेलं पाहिजे नातं. हो, लग्नाचा तिला पुन्हा टप्पा- सुरक्षा शोधायची आहे, मग साधी गोष्ट याला साथ शोधायची आहे, तिला सुरक्षा शोधायची आहे. बरोबर. खूप वेगळा स्ट्रगल आहे. एकाला सुरक्षा हवी असते, एकाला सोबत हवी असते त्याच्यामध्ये. मग जेव्हा ते जुळत नाही तेव्हा परत कॉन्फ्लिक्ट होतात एक त्याच्यामध्ये. प्रश्न अजून आहे मला मॅडम विचारायचं आहे की ती विवाहित आहे, तिचं नवऱ्याशी पटत नाही, घटस्फोटचा अर्ज नाही, सोडून जाऊ शकत नाही, ती एका व्यक्तीच्या सोबत आहे. तिला वाटलं की नाही घटस्फोटाची मला नाही केस करायची, मला यासोबतच राहायचं आहे, XYZ व्यक्तीसोबत, ती राहू शकते? ती राहू शकते, पण मग ते ग्राउंड त्या नवऱ्याला मिळेल घटस्फोटासाठी, अच्छा, की हिचे दुसरे बाहेर संबंध आहेत. ती घटस्फोट केस साठी करत नाही जनरली, बरोबर. की ते खूप लांबच जाणार आहे, बरोबर. तिला भय आहे न्याय हो. व्यवस्थेचं, हो. म्हणून त्यापेक्षा ती असा निर्णय घेऊ की शकते याला का? मी सोडून देते हा, आणि मी दुसऱ्यासोबत राहायला चालली येस, जाते. ते बरोबर. लिगली होऊ शकेल, होऊ शकतं ते लिगली, तो काही मुद्दा नाही. पण करत मात्र नाही. ते करत नाही, कारण की शेवटी कसं असतं, आपल्या समाजामध्ये लग्नही झालं पाहिजे हा. आणि लग्न जर का तोडायचं असेल तर घटस्फोटही झाला पाहिजे. लिव्ह इन वालं जे नातं असतं हे पब्लिकली सांगायला लोकांना संकोच का वाटतो? आहे ना? शेवटी ते संबंध आहेत ना, विवाह बाह्य संबंध आहेत ते नातं नाहीये. अच्छा, संबंध नातं कधी जुळतं? जेव्हा लग्न होतं, म्हणजे तुम्ही समाजात उघडपणे सांगू शकता. लिव्हिंगचे नाते आपल्या समाजात अजूनही उघडपणे सांगितले जात नाही. फार कमी ठिकाणी ऐकतो आपण, आणि ते सेलिब्रिटी मध्ये ऐकतो, हे लिव्ह इन मध्ये राहिले आपल्याकडे नाही. 8 वर्ष राहिले, 2 वर्ष राहिले, आणि आता आपण अमरावती पुरती बोललो तर अजूनच कमी रेशो येतो त्याच्यामध्ये. पुण्या मुंबईकडे तुम्ही जाल तर थोडा थोडा रेशो वाढत जाईल त्याच्यामध्ये. नाही, पण याचं गांभीर्य म्हणून या विषयाकडे बघितलं, यातला थोडासा भाग वेगळा करून घ्या सामाजिकतेचा, तरी हा एक चांगला मार्ग आहे. ज्यांची घटस्फोटाची प्रक्रिया लांबतच जाणार आहे, समझोताची शक्यता संपत चालली आहे, बरोबर. आणि हे पैशासाठी होते आहे सगळं, बरोबर. कुठेतरी हो. तिच्या मानसिक स्वास्थ्यासाठी किंवा तिला रिलीफ मिळण्याचा दृष्टिकोन संपून पनिशमेंट करेक्ट. आणि ते फायनान्शियली पनिशमेंट असं काहीतरी जर होत असेल हो. तर मग त्यांनी पुरुष असो वा स्त्री त्यांनी- समाजाने मान्यता दिली पाहिजे. तुम्हाला बरोबर. काय वाटतं? दिलीच पाहिजे. अशी जेव्हा परिस्थिती असेल, जेव्हा माणसाचं मानसिक खच्चीकरण होत असेल, फायनान्शियल खच्चीकरण होत असेल, आणि त्याला जेव्हा एका कंपॅनियनची गरज लागेल. गरजा अनेक प्रकारच्या असतात, त्याच्यात एक सोबतीची गरज, कंपॅनियनची गरज खूप मोठी असते. ती गरज जर का अशा वेळेस भासली तर त्याने हा पर्याय नक्की निवडावा. घटस्फोटीत असाल तुम्ही आणि तुमचा पार्टनर सोबतचा वाद सुरू आहे कोर्टामध्ये, या साईडचे वकील, त्या साईडचे वकील, माननीय न्यायाधीश, आणि हे सगळं चालूच राहणार आहे. हे कधी संपेल तुम्हाला माहित नसते, कारण रोज नव्या से दाखल होतात, रोज नव्या मागण्या दाखल होतात, रोज नवे युक्तिवाद केले जातात, आणि वय निघून जातं. शेवटी वय या गोष्टीशी खूप मोठा संबंध ठेवतेच आहे. अगदी तरुण वयात तुम्ही सुरू केलं आणि म्हातार वयात फक्त औषधाची गोळी द्यायसाठीच बायको लागेल तुम्हाला, अशी स्थिती खूप गंभीर होते. आणि शेवटी याचा मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि सर्व आर्थिक स्तरावर खूप प्रचंड वाईट परिणाम होतो. नात्यांवर वाईट संबंध होतो, इकडची मुलं तिकडची मुलं वगैरे. हा एक सोपा मार्ग आहे. तुम्हाला कसा वाटतो? कदाचित सामाजिक मान्यता आहे का या गोष्टीला? आणि मग मान्यता कधी देणार आहात? कायद्याने दिलेली मान्यता तुम्हाला असं वाटतं की लोकांची फरफट झाली म्हणजे खूप त्याग झाला समाजाचा, जीवन एकदाच भेटलंय, तर आम्हाला ते रिसेट करण्याचं, रिसेटचं बटन दाबण्याचं आता संधी आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये कळवा. ॲडव्होकेट गायत्री पांगारकर यांची संपर्क करायचा असेल तर त्यांच्या ईमेलवर जा. फेसबुकला आहेत आणि ट्विटरला आहेत, त्या सगळ्या सोशल मीडियात आहेत, छान लिहितात, आणि तुम्हाला तुमच्या मनातले प्रश्न त्यांना तुम्ही शेअर करू शकतात. मुळामध्ये स्त्रियांच्या बाबतीत हा खूप गंभीर प्रश्न आहे, आणि घटस्फोट होत नाही तेव्हा स्त्रीसुद्धा सफर होते, अनेकदा पुरुषही होतो, जो आर्थिक स्थितीवर आहे. घटस्फोटाची अनेक कारणं आहे ज्याची आपण चर्चा करत होतो. पण लिव्ह इन संबंध ठेवणं, विवाहित पुरुषांनी एखाद्या स्त्रीशी संबंध ठेवणं संमतीने, हा गुन्हा नाही. बरोबर. विवाहित स्त्रीने पुरुषाशी संबंध ठेवणं, हा गुन्हा नाही. दोघे विवाहित आहे, दोघे संबंध ठेवतात, हा गुन्हा नाही. मग कायद्याचा धाक वगैरे कोणी करून घेऊ नका. तुम्हाला जे कम्फर्ट असेल ते नातं स्वीकारा. शो कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा. तुम्हाला अशाच काही विषयावर बोलायचं असेल तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही तुमच्याशी पुन्हा बोलू.